प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर 9423810208 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। मंत्र्याकडून नोकरी लावून देतो म्हणत 40 लाखांची लूट, जत पोलिसांकडे गुन्हा दाखल। आरोपी रणजित कुंभार पसार। सरकारी नोकरीचे आमिष दाखवत तब्बल 40 लाखांची फसवणूक करणाऱ्या रणजित तुकाराम कुंभार राहणार भोसे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर या बनावट दलालावर जत पोलिसात गुन्हा दाखल असून विश्वास मच्छिंद्र खिलारे राहणारे येडवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून या महाफसवणुकीचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले। 2023 ते 2025 या 2 वर्षात आरोपीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे माझी मर्जी चालते असे सांगत नोकरी लावण्याच्या भूलथापांना शिकार बनवले। क्लार्क, शिपाई पदावर लगेच नोकरी लावतो असे सांगून 3 जणांकडून पैसे उकळले। मंत्रालयात माझेच शब्द चालतात अशी खोटी ग्वाही, रोख व्यवहार प्लस RTGS असा एकूण 40 लाख रुपये सत्य दवडण्यासाठी व्हॉट्सअपवर बनावट नियुक्ती आदेश पाठवून दिशाभूल। अखेर वारंवार संपर्क करूनही नोकरी न मिळाल्याने पीडितांनी पोलिसाचा दरवाजा ठोठावला। बनावट निवड सूची दाखवून आमचा विश्वास जिंकला, ना नोकरी मिळाली ना पैसे परत, ही सरळ फसवणूक आहे। पोलिसांची तातडीची कारवाई। जत पोलिसांनी BNS अंतर्गत कलम 318(4), 336(3), 340(2) नुसार गुन्हा नोंदवला आहे। तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक बिरप्पा नागन्ना लातुरे यांच्याकडे। आरोपी रणजित कुंभार सध्या फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे। आणखीही पीडित समोर येण्याची शक्यता। गावात चर्चा तापली आहे। आरोपीने अशाच पद्धतीने अनेकांना गंडा घातला असावा, यामुळे आणखी मोठी फसवणुकीचे जाळे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। सरकारी नोकरीची स्वप्ने दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या या प्रकरणाने जत परिसरात खळबळ माजली आहे। पोलीस तपास जसजसा पुढे सरकेल तसतसे या प्रकरणातील आणखी धक्कादायक उलगडे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।